ओके विद्यार्थी मित्रांनो, सायन्स वनमध्ये आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 द्रव्याचे मोजमाप. तिसऱ्या प्रकरणाचे जे गणित आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. आपण बघणार आहोत द्रव्याचे मोजमाप. बरोबर, द्रव्याच्या मोजमापामध्ये आपण खालील पॉईंट्स बघणार आहोत. रासायनिक संयोगाचे नियम, अणू, आकार, वस्तुमान आणि संयोजा. त्याच्यानंतर काय, रेणू, वस्तुमान आणि मोलची संकल्पना आणि मूलके. बरोबर. आता इथे त्यांनी प्रश्न विचारले, डाल्टनचा अणु सिद्धांत काय आहे, संयुगे कशी बनतात, मीठ, चुनखडी, पाणी, चुनखडी यांची रेणुसूत्र काय. ते तुम्ही 8वीच्या पुस्तकातून मुलांनो हे करू शकतात. तुम्ही बघू शकतात. मिठाचं रेणुसूत्र आहे NaCl, चुनखडीचं आहे CaO, पाण्याचं आहे H2O. बरोबर. चुना जर पाण्यात विरघळला तर चुनखडी तयार होते. काय चुन्यामध्ये काय असतं, कॅल्शियम. बरोबर. या पद्धतीने मुलांना तुम्ही काय करायचे आहे, ते सर्व रेणुसूत्र 8वीच्या पुस्तकातून वाचून ते वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. बरोबर. अणूच्या रासायनिक संयोगाने, मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात, हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेले आहे. आपण हेही शिकलेलो आहोत की डाल्टनच्या अणुसिद्धांतातील एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकाशी जोडले जाऊन संयुगांचे रेणू तयार होतात. काय डाल्टनच्या अणुसिद्धांताचं महत्त्वाचं तत्त्व काय आहे ते? वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकाशी जोडले जाऊन संयुगांचे रेणू तयार होतात. आता रासायनिक संयुगाचे नियम बघा काय आहे ते. रासायनिक बदल होताना पदार्थांचे संघटन बदलते. बरोबर. रासायनिक बदल हे बघा, रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन बदलते. बरोबर. या संदर्भातील मूलभूत प्रयोग 18व्या व 19व्या शतकामधील शास्त्रज्ञांनी केले. हे करताना त्यांनी वापरलेल्या व तयार झालेल्या पदार्थांचे अचूक मोजमाप केले व रासायनिक संयुगांचे नियम शोधून काढले. रासायनिक संयुगाचे नियम शोधून काढले. डाल्टनचा अणुसिद्धांत व रासायनिक संयुगाचे नियम याच्या आधारे वैज्ञानिकांनी विविध रेणुसूत्रे काय केली, शोधून काढली. विविध संयुगांची रेणुसूत्रे लिहिली. आपण येथे ज्ञात रेणुसूत्रांच्या सहाय्याने रासायनिक संयुगांचे नियम पडताळून पाहणार आहोत. आता बघा मुलांनो, इथे बघा त्यांनी काय दिलेलं आहे, ही कृती दिलेली आहे त्यांनी. या कृतीमध्ये त्यांनी कॅल्शियम क्लोराईडचं जे द्रावण आहे ते मोजलेलं आहे आणि सोडियम सल्फेटचं द्रावण पण त्यांनी मोजलेलं आहे. बरोबर. त्याचं एकूण जे वस्तुमान आहे ते 300.23 ग्रॅम येतं. आणि जेव्हा कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट त्यांनी एकत्र केलं, बघा इथे त्यांनी एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर काय तयार झालं की NaClचा द्रावण, म्हणजे NaCl द्रावणातील कॅल्शियम सल्फेटचा पांढरा अवक्षेप तयार झाला. बरोबर. आणि त्याचं त्या अवक्षेपाचं जे वस्तुमान होतं ते सुद्धा किती होतं, 300.23 ग्रॅमच होतं. बघा, द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणजे काय की रासायनिक अभिक्रिया होण्याआधीचं जे वस्तुमान आहे अभिक्रियाकारकांचं, तेवढंच वस्तुमान उत्पादितांचं काय असतं, रासायनिक अभिक्रिया झाल्यावर असतं. म्हणजे वस्तुमानात कोणताही फरक पडत नाही. आता द्रव्य अक्षयतेचा नियम बघूया. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. बघा, वरील कृतीमध्ये मूळ द्रव्याचे वस्तुमान व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वस्तुमान सारखेच भरते. 1785मध्ये आंतवान लॅव्हाझिये या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियातील अभिक्रियाकारकांचे एकूण वस्तुमान व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वस्तुमाने कसे असते, सारखेच असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हणतात. बरोबर. द्रव्य अक्षयतेचा नियम तुम्हाला मुलांना काय करायचं आहे, वहीमध्ये लिहून काढायचा आहे. काय आहे तो? रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वस्तुमान व रासायनिक अभिक्रियातून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वस्तुमाने सारखेच असते. याला द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. त्याच्यानंतर मुलांना स्थिर प्रमाणाचा नियम. द्रव्य अक्षयतेचा नियम पाहिला. आता पुढचं बघूया आपण, स्थिर प्रमाणाचा नियम. बघा, फ्रेंच शास्त्रज्ञ प्रूस्ट, J.L. प्रूस्ट यांनी सन 1974मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम मांडला. संयोगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण नेहमी स्थिर असते. बघा, काय आहे नियम? संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण नेहमी स्थिर असते. बरोबर. एका संयुगाचे वेगवेगळे नमुने घेतले
तर त्याच्यामध्ये म्हणजे आता सोडियम क्लोराईड घेतलं, सोडियम सल्फेट घेतलं, बरोबर आहे की नाही. तर सोडियम क्लोराईड आणि सोडियम पोटॅश हे सोडियमचे संयुगे आहेत. पण त्यामध्ये असलेले जे सोडियमचं प्रमाण आहे, सोडियम हा घटक मूलद्रव्य आहे, त्यामध्ये असलेलं जे घटक मूलद्रव्य सोडियम आहे हे वेगवेगळे जरी संयुगे असले तरी त्या घटक मूलद्रव्याचं म्हणजे सोडियमचं प्रमाण नेहमी स्थिर असतं. उदाहरणार्थ बघा यांनी दिलेलं आहे, आता यांनी काय दिलेलं आहे बघा. उदाहरणार्थ पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण 1:8 असते. म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन व 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम पाणी तयार होते. त्याचप्रमाणे कोणत्याही स्रोतापासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन आणि ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण 3:8 असते. म्हणजे 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये 12 ग्रॅम कार्बन व 32 ग्रॅम ऑक्सिजन असतात. बरोबर. आता बघा इकडे लक्ष द्या, परिचय शास्त्रज्ञांचा हे आता तुम्ही घरी गेल्यावर वाचून घ्या, घरी असल्यावर वाचून घ्या. बघा प्रूस्ट आणि लेवाजी त्याच्यानंतर स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी. आता इकडे बघूया मुलांना आपण स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी. बघा स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी. अनेक संयुगे विविध पद्धतीने बनवता येतात. उदाहरणार्थ कॉपर कार्बोनेटच्या विघटनाने तसेच कॉपर नायट्रेटच्या विघटनाने कॉपर ऑक्साईड या संयुगाचे 2 नमुने मिळाले. बरोबर. अनेक संयुगे विविध पद्धतीने बनवता येतात. आता कॉपरचे संयुगे दिली आहेत त्यांनी, कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेट यांची. बरोबर. आता कॉपर कार्बोनेटच्या विघटनाने तसेच कॉपर नायट्रेटच्या विघटनाने कॉपर ऑक्साईड CuO या संयुगाचे 2 नमुने मिळाले. या दोन्ही नमुन्यांमधून प्रत्येकी 8 ग्राम कॉपर ऑक्साईड घेतले व त्यांची स्वतंत्रपणे हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया केली. म्हणजे 8 ग्राम कॉपर ऑक्साईड घेतले कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेटमधून, प्रत्येकी 8 ग्राम कॉपर ऑक्साईड घेतले आणि त्याचे हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया केली असता दोन्हींपासून प्रत्येकी 6.4 ग्राम तांबे व 1.8 ग्राम पाणी मिळाले. यावरून स्थिर प्रमाणाचा नियम कसा सिद्ध होतो ते बघू. कॉपर ऑक्साईडची हायड्रोजनबरोबर अभिक्रिया होऊन पाणी हे संयुग व कॉपर हे मूलद्रव्य असे 2 ज्ञात पदार्थ तयार झाले. बघा कॉपर ऑक्साईडची हायड्रोजनबरोबर अभिक्रिया होऊन पाणी हे संयुग व कॉपर हे मूलद्रव्य असे 2 ज्ञात म्हणजे माहिती असलेले पदार्थ तयार झाले. त्यापैकी पाणी H2 या संयुगात व HOO ही मूलद्रव्ये एकासाठी या वस्तुमानी प्रमाणात असतात हे आधीच ज्ञात आहे. त्यापैकी जे पाणी आहे म्हणजे पाणी या संयुगात हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये एकासाठी वस्तुमानी प्रमाणात आहे हे आधीच सिद्ध झाले आहे. म्हणजे 9 ग्रॅम पाण्यात 8 ग्रॅम ऑक्सिजन हे मूलद्रव्य असते. म्हणून एकाच 8 ग्रॅम पाण्यात 8/9 × 1.8 1.6 ग्रॅम ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडपासून आला. याचा अर्थ कॉपर ऑक्साईडच्या दोन्ही नमुन्यांमधील प्रत्येकी 8 ग्रॅम राशींमध्ये 6.4 ग्रॅम कॉपर व 1.6 ग्रॅम ऑक्सिजन आहे. म्हणजे तुम्ही कॉपरचं कोणतंही संयोग घ्या, कॉपर ऑक्साईड घ्या का कॉपर नायट्रेट घ्या, त्याच्यामध्ये कॉपर आणि ऑक्सिजन या घटक मूलद्रव्यांचं प्रमाण सारखं आहे. काय आहे? 6.4 ग्रॅम कॉपर आहे आणि 1.6 ग्रॅम ऑक्सिजन आहे. आणि त्यातील घटक कॉपर आणि ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण 6.4 या गुणोत्तरास 1.6 6.4 1.6 म्हणजे 4:1 16 64. बरोबर. म्हणजे 4:1 या प्रमाणामध्ये कॉपर आणि ऑक्सिजन कोणत्याही मूलद्रव्यात असतो. म्हणजे कॉपर ऑक्साईड असो, कॉपर नायट्रेट असो किंवा कॉपर हे असो काय कार्बोनेट असो, त्याच्यामध्ये आपलं कॉपर आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे 6.4 1.6 म्हणजे 4:1 आहे. म्हणजेच पदार्थाच्या बघा म्हणजेच पदार्थाच्या 2 वेगवेगळ्या नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमाने प्रमाणे स्थिर असल्याचे दिसून आले. वस्तुमानी प्रमाणे म्हणजे काय मुलांनो, की त्यांचं जे प्रमाण आहे ते कोणत्याही मूलद्रव्यामध्ये स्थिरच असतं. बरोबर. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 1:8 वजनी प्रमाणातच असणार. मग ते आम्लामध्ये असू दे किंवा पाण्यामध्ये असू दे किंवा आम्लारीमध्ये असू दे, ते 1:8च राहणार. बघा आता कॉपर ऑक्साईडच्या रेणुसूत्रावरून रेणुसूत्रावरून घटक मूलद्रव्यांचे अपेक्षित वस्तुमाने प्रमाण काय आहे ते पाहू. त्यासाठी मूलद्रव्याची ज्ञात असलेली अणुवस्तुमाने वापरावी लागतील. कॉपर व ऑक्सिजन यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 63.5 व 16 आहेत. म्हणजेच कॉपर ऑक्साईड या रेणूमध्ये कॉपर व ऑक्सिजन या घटक मूलद्रव्यांचे वस्तुमाने प्रमाण
63.5 या 16 म्हणजेच 3.96 3.968 म्हणजेच अंदाजे किती आहे 4.41 आहे. प्रयोगाने मिळालेले घटक मूलद्रव्याचे वस्तुमान्य प्रमाण रेनॉल्ड्स सूत्रावरून काढलेल्या अपेक्षित प्रमाणाशी जुळले, म्हणजे स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी झाली. स्थिर प्रमाणाचा नियम काय आहे बघा, संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमान्य प्रमाण नेहमी स्थिर असते. त्याच्यानंतर बघा मुलांनो, अणूचा आकार, त्याचा आकार, वस्तुमान आणि संयोजा. बरोबर. बघा, अणूला अंतर्गत रचना असते. कोणत्या प्रयोगावरून सिद्ध झाले आणि का? रुदरफोर्डच्या प्रयोगावरून. अणूचे 2 भाग कोणते? ते कशाचे बनलेले असतात? केंद्रकीय भाग आणि केंद्रकाच्या बाहेरचा भाग, हे 2 मुख्यत्वे केंद्रकाचे 2 भाग असतात व अणूचे 2 भाग असतात. तर केंद्रकाचे बघा, आता केंद्रकीय अणुकेंद्रक आणि अणुकेंद्रकाबाहेरील भाग आपण मागील येथे पाहिलेले आहे की अणूच्या मध्यभागी केंद्रक असते. आपण मागील येथे पाहिले आहे की अणूच्या मध्यभागी केंद्रक असते व केंद्रकाबाहेरील भागात फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित मूलकण असतात. केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटॉन व प्रभाररहित न्यूट्रॉन हे मूलकण असतात. अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यामधील अंतर होय. अणूची त्रिज्या ही नेहमी नॅनोमीटरमध्ये व्यक्त करतात. बरोबर. आता अणूची त्रिज्या म्हणजे काय? अणूचं केंद्रक आणि अणूच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन यामधील अंतर, याला काय म्हणतात? याला अणूची त्रिज्या असं म्हणतात. अणूची त्रिज्या ही कोणत्या एककात व्यक्त करतात? तर अणूची त्रिज्या ही नॅनोमीटर या एककामध्ये काय करतात? व्यक्त करतात. त्याच्यानंतर बघा मुलांना, अणूवर अणूचे अंदाज 1/10⁹ मीटर म्हणजे 1 नॅनोमीटर. 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. आता त्रिज्या मीटरमध्ये काय? 10⁻10 मीटरमध्ये त्रिज्या. उदाहरणार्थ हायड्रोजनचा अणू 10⁹ त्रिज्या मीटरमध्ये म्हणजे पाण्याचा रेणू, आणि 10⁻8 त्रिज्या मीटर म्हणजे काय? हिमोग्लोबिनचा रेणू. बघा, त्याच्यानंतर बघा, अणू हे अतिशय सूक्ष्म असतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग, टनेलिंग सूक्ष्मदर्शक अशा अत्याधुनिक साधनांमध्ये अणूची विशालित प्रतिमा दाखवण्याची क्षमता असते. आकृतीमध्ये फील्ड आयन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने मिळालेली अणूची प्रतिमा बघा. ही अणूची प्रतिमा आहे मुलांना. हे बघा, इरिडियम अणूंची प्रतिमा फील्ड आयन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने मिळालेली इरिडियम आयनची काय आहे? प्रतिमा आहे. बघा कशी दिसते. बघा, अणूची प्रतिमा, इरिडियम आयनचा अणू बघा कशी दिसते. ही जी प्रतिमा आहे ही फील्ड आयन सूक्ष्मदर्शीच्या माध्यमातून दाखवली गेलेली प्रतिमा आहे. बघा, इकडे लक्ष द्या. पुढे बघा, अणूचा आकार कशावर अवलंबून असतो? बघा, आता इकडे लक्ष द्या. अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. याचा अर्थ जेवढा जास्त कक्षा तेवढं जास्त अणूचा आकार मोठा. बघा, कक्षांची संख्या जितकी जास्त तितका आकार मोठा. उदाहरणार्थ सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू मोठा आहे. जर 2 अणूंची बाह्यतम कक्षा तीच असेल तर त्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील तर त्याचे आकार या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशांच्या तुलनेत लहान असतो. त्याला कारण असं आहे मुलांना, कारण बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे खेचले जातात. केंद्रकामध्ये पॉझिटिव्हली चार्ज धनप्रभारित प्रोटॉन असतात आणि कक्षेमध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असतात. धनप्रभार आणि ऋणप्रभार यांच्यात आकर्षण असल्यामुळे काय होतं की ते बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन आहेत ते केंद्रकाकडे खेचले जातात. त्यामुळे अणूचा आकार काय होतो? संकुचित होतो आणि अणूचा आकार लहान होतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे, ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन आहेत त्यांचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशाच्या तुलनेत लहान असतो. कारण बाह्यतम कक्षेत जर जास्त इलेक्ट्रॉन असतील तर ते केंद्रकाकडे खेचले जातात, कमी असतील तर ते खेचले जातात पण ते जास्त प्रमाणात खेचले जात नाहीत. उदाहरणार्थ सोडियमच्या अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू लहान आहे.
पुढे मुलांना अणूचं वस्तुमान. आता अणूचं वस्तुमान म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय मास ऑफ ॲटम? बघा, अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे असते. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या केंद्रकात असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला अणूचं वस्तुमान म्हणतात. अणू केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला अणू वस्तुमानांक असे म्हणतात. बघा, प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणू केंद्रकातील काय म्हणतात? मूढकण असे म्हणतात. बघा, अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्याचे प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे असते. अणू केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला अणू वस्तुमानांक म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणू केंद्रकातील मूलकण असे म्हणतात. बघा मुलांना, पुढे अणू हा अतिशय सूक्ष्म असतो. बघा, अणू हा अतिशय सूक्ष्म असतो. मग त्याचे वस्तुमान कसे ठरवायचे हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला होता. 19व्या शतकातील वैज्ञानिकांना अणू वस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्याने अणूची सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती. हायड्रोजनचा अणू सर्वात लहान असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ अणू म्हणून झाली. ज्यांच्या केंद्रकात केवळ एकच प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 1 असे स्वीकारण्यात आले. बघा, ज्यांच्या केंद्रकात केवळ एकच प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 1 स्वीकारण्यात आले. त्यामुळे सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमानांक इतके म्हणजे ए एवढे झाले. हायड्रोजनचे सापेक्ष अणुवस्तुमान 1 मांडल्यावर नायट्रोजनचे अणुवस्तूचे वस्तुमान किती आहे कसे ठरवायचे? तर ते हायड्रोजनचे अणुवस्तुमानांक 1 असेल तर नायट्रोजनचे अणुवस्तुमानांक किती आहे? नायट्रोजनच्या केंद्रकामध्ये 7 प्रोटॉन आणि 7 न्यूट्रॉन असतात. नायट्रोजनचा अणुवस्तुमानांक 14 आहे. तर मग हायड्रोजनच्या अणुवस्तुमानाच्या 14 पटीने नायट्रोजनचा अणुवस्तुमानांक आहे. बघा पुढचं, नायट्रोजनच्या एका अणुवस्तूचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या 14 पट असते. बघा, नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या 14 पट असते. म्हणून नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 14 आहे. यानुसार विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरवली गेलेली आहेत. या मापनश्रेणीत अनेक मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमानांके अपूर्णांकी आली. बरोबर, म्हणजे दशांश चिन्हात आली. त्यामुळे काळाच्या ओघात इतर काही अणूंची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. शेवटी 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ म्हणून काय झाली? निवड झाली. या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 स्वीकारले गेले. कार्बनच्या अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 × 1/12 म्हणजेच 1 असे ठरते. म्हणजे अणूंच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर 1 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे काय मानले गेले? 1 मानले गेले. 1 असे असते, मानले गेले नाही, 1 असे असते. बरोबर, कार्बनच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 × 1/12 म्हणजे 1 असे असते. हायड्रोजनच्या सापेक्ष अणुवस्तुमानांच्या पट्टीवर 1 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे किती असते? 1 असते. बरोबर, आता कार्बनची निवड का झाली मुलांना काळाच्या ओघामध्ये? कारण काय आहे की बऱ्याच अणूंची वस्तुमाने अपूर्णांकात आली. बरोबर, आणि ती अपूर्णांकात आल्यामुळे ते हायड्रोजनच्या सापेक्ष मोजणं शक्य झालं नाही. म्हणून कार्बनची संदर्भ अणू म्हणून निवड झाली 1961 मध्ये. बरोबर, या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 स्वीकारले गेले. त्याच्यानंतर कार्बनच्या अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 × 1/12 म्हणजेच 1 असे ठरते. अणूच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर 1 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे 1 असे दिलेले आहे. बरोबर, काही मूलद्रव्ये व त्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने खालील तक्त्यात दिलेली आहेत. तर त्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने तुम्ही शोधा. बघा, आता
आता काहींची त्यांनी दिलेले आहेत, काहींची आपल्याला शोधायला सांगितलेली आहेत, बरोबर. बघा, हायड्रोजनचं 1 आहे, हेलियमचं 4 आहे, लिथियमचं किती आहे 7 आहे, बेरिलियमचं 9 आहे, बोरॉनचं 11, कार्बनचं 12, नायट्रोजनचं 14, ऑक्सिजनचं किती आहे, ऑक्सिजनचं आहे 16, बरोबर. कारण ऑक्सिजनच्या केंद्रकात 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन असतात. फ्लोरनचं 19, निऑनचं 20, सोडियमचं 13, कारण ऑक्सिजनच्या अणुकेंद्रकात 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन असतात. मॅग्नेशियमचं 13, बरोबर. ॲल्युमिनियमचं किती आहे मुलांना 26, 13 प्रोटॉन आणि 13 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे 26, बरोबर. बघा 26 असतात, 13 प्रोटॉन 13 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर काय सिलिकॉनचं 28, फॉस्फरसचं बघा तुम्ही, सल्फरचं 32, क्लोरीनचं 35.5 आहे, ऑर्गॉनचं शोधा, पोटॅशियमचं शोधा आणि कॅल्शियमचं. पोटॅशियमचं 39 आहे, बरोबर. कॅल्शियमचं 40 आहे. या पद्धतीने मुलांना तुम्ही काय करायचं आहे, या पद्धतीने तुम्ही हे टेबल लिहून काढायचं आहे वहीमध्ये. आताच्या काळात अणूचे वस्तुमान प्रत्यक्ष मोजण्याच्या अधिकृत अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमाने एकक स्वीकारले आहे. या एककाला डाल्टन असे म्हणतात. बघा, सापेक्ष एकीकृत वस्तुमान पद्धत स्वीकारले गेले आहे. या एककाला म्हणतात डाल्टन असं म्हणतात. यासाठी स्मॉल यू ही संज्ञा वापरतात. बघा, स्मॉल यू म्हणजे काय, डाल्टन. 1 डाल्टन बरोबर 1.66053,904 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम. या पद्धतीने मुलांना तुम्हाला काय करायचं आहे, याचा अभ्यास करायचा आहे. ओके, थँक्यू. आज आपण इथे